नीट UG 2026 असो, JEEची परीक्षा असो किंवा महाराष्ट्र CET सेलची कुठली एंट्रन्स एक्झाम असो, सध्याच्या घडीला या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये जर आपण तुलना केली तर OBC विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असते आणि विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी OBC कॅटेगरीचं बेनिफिट घ्यायचं असेल तर विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, त्याचबरोबर शिष्यवृत्तीचं बेनिफिट घ्यायचं असेल तर पालकाच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये असा नियम आहे, जर एखाद्या OBC विद्यार्थ्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढायचं असेल तर पालकाचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्या OBC उपसमितीने एक निर्णय घेतलेला आहे की OBCच्या उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे ती 8 लाखापासून ते 15 लाखापर्यंत वाढवण्यात यावी, अशा प्रकारची शिफारस महाराष्ट्र शासनाची OBC उपसमिती यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भर टाकलेली आहे. नेमकं प्रकरण काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UGचं ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत असतात. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. वेगवेगळ्या न्यूज पोर्टलवर ह्या बातम्या आता आलेल्या आहेत. OBC विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. OBC नॉन क्रिमिलियर मर्यादा 8 लाखावरून 15 लाखावर करण्याची शिफारस जी आहे महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी केलेली आहे. सध्याच्या घडीला काय सिच्युएशन आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहूयात की आत्ता परिस्थिती नेमकी कशी आहे. त्या डिटेलकडे जाण्यापूर्वी छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र हे ॲप आहे. जे विद्यार्थी नीट UG 2026 रिनीटची तयारी करत आहेत, जी 21 जूनला होऊ घातलेली आहे संपूर्ण देशभरामध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या ज्या काही टेस्ट सिरीज सध्या चालू आहेत, बऱ्याचशा कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीज या मोफत त्या ठिकाणी घेतल्या जातात. काही कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीज अत्यंत कमी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांसाठी सध्या अवेलेबल झालेल्या आहेत. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेबसाईट शोधण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण देशभरातील 7 महत्त्वाचे जे काही इन्स्टिट्यूट आहेत, कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, त्याच्या टेस्ट सिरीजच्या होम पेजच्या ज्या काही लिंक आहेत विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आपण आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप डाउनलोड करा. होम पेजवर तुम्हाला फ्री बुकलेट अशा प्रकारचा टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी पाहू शकता. कट ऑफ मंत्रा हे आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनचं नाव आहे. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर OBC कॅटेगरीचं बेनिफिट घेण्यासाठी विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट, मी अगोदर जसं सांगितलं होतं, कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता प्रमाणपत्र ज्याला म्हणतो, आणि तिसरं आहे नॉन क्रिमिलियर. हे 3 प्रमाणपत्र असतील किंवा 3 सर्टिफिकेट असेल तर विद्यार्थ्याला OBC कॅटेगरीची सीट त्या ठिकाणी मिळते. यालाच जर आणखी डॉक्युमेंट एक जोडलं, इन्कम सर्टिफिकेट पॅरेंटचं, तर विद्यार्थ्याला OBC स्कॉलरशिपचे बेनिफिट त्या ठिकाणी लागू होतात. सध्याच्या घडीला हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाच्या उत्पन्नाची मर्यादा ही आत्ता 8 लाख आहे. बऱ्याच दिवसापासून मागणी होते की ही उत्पन्नाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, तर उपसमितीने ही मर्यादा 15 लाखपर्यंत करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी पाठवलेला आहे. सध्या 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कोणत्या OBC विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर मिळतात, तर जे क्लास 3 कर्मचारी आहेत, ज्यांचे पालक, अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा पालकांना नॉन क्रिमिलियर मिळत होतं. परंतु आता सरसकट ज्या पालकांचं उत्पन्न 15 लाखापर्यंत आहे ते सुद्धा नॉन क्रिमिलियरला अप्लाय करू शकतात. अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र शासन पातळीवर त्या ठिकाणी OBC उपसमितीने घेतलेला आहे आणि त्याची शिफारस आता केंद्र सरकारकडे केलेली आहे. आता ती शिफारस कोणत्या स्टेजला आहे डिटेल बातमीमध्ये आपण पुन्हा जाऊन पाहूया की आत्ता सध्या त्या सिच्युएशनवर काय घडामोडी त्या ठिकाणी घडतात. पहिलीच बातमी आपण या ठिकाणी ओपन करूया. मोठी बातमी, OBC क्रिमिलियर मर्यादा 8 लाखावरून 15 लाख करण्याची शिफारस. 43 नव्या जातींचा समावेश करण्याचा प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. डिटेल बातमी वाचली तर राज्यातील OBC समुदायासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. OBC नॉन क्रिमिलियर
मर्यादा 8 लाखावरून 15 लाख करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. याचसोबत ओबीसी समुदायात 43 नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ओबीसी जात पडताळणीच्या प्रलंबित प्रकरणावर तातडीने निर्णय घेण्यात यावा असे निर्देशही देण्यात आलेले आहेत. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतीवरही चर्चा करण्यात आलेली आहे. चुकीच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करू नयेत अशा सूचनाही त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच जी काही उत्पन्न मर्यादा आहे नॉन क्रिमिलियर मिळवण्यासाठी जी सध्याच्या घडीला 8 लाख आहे ती 15 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची पावलं महाराष्ट्र शासनामार्फत त्या ठिकाणी उचलली जात आहेत. ही प्राथमिक बैठक त्या ठिकाणी झालेली आहे. बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होईल. केंद्र सरकारकडेही तशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. या संपूर्ण घडामोडीवर आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कट ऑफ मंत्रा ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अपडेट मिळवण्यासाठीची व्हॉट्सअप लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. याविषयी तुमचं काही मत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.